गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळ अमरावती यांच्या वतीने गुरुपूजा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाला। सकाळी तपोवन येथे श्री संत अच्युत महाराज निवास नूतनीकरण व विस्तार कार्याच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। प्राचार्य डॉक्टर सुभाष एस. गवई यांच्या शुभहस्ते परमपूज्य श्री संत सचिन देव महाराज यांच्या पावन उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले। यावेळी डॉक्टर अनिलजी सावरकर, श्री सुधीरजी दिवे, श्री सहदेवजी गोळे यांच्यासह तपोवन परिवार, अच्युत परिवार आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। मान्यवरांनी श्री संत अच्युत महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करत तपोवन हे भविष्यात आध्यात्मिक प्रेरणाकेंद्र म्हणून अधिक विकसित करण्याचा संकल्प व्यक्त केला। यानंतर संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे श्री संत अच्युत महाराज यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले। प्रारंभी श्री केतक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या भक्तिमय भजनांनी संपूर्ण वातावरण गुरुचरणी भक्तीने भारावून गेले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉक्टर अनिल सावरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की संत अच्युत महाराजांनी दिलेल्या सेवेच्या, साधनेच्या आणि समाजहिताच्या विचारांचा स्वीकार करून प्रत्येकाने आपल्या जीवनात त्यांचे आचरण करणे हीच खरी गुरुपूजा आहे। त्यांच्या स्वप्नातील श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटल आज हजारो रुग्णांसाठी आशेचे केंद्र बनले असून हे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे। श्री सुधीरजी दिवे उपाध्यक्ष, श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटल तसेच अध्यक्ष, श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळ मुंबई व नागपूर यांनी सांगितले की तपोवन येथील श्री संत अच्युत महाराज निवासाचे नूतनीकरण व विस्तार कार्य लवकरात लवकर पूर्ण करणे ही सर्व अच्युत परिवाराची जबाबदारी आहे। तसेच वरुड येथील श्री संत अच्युत महाराज निवास उपासना केंद्र म्हणून विकसित करून ते भाविकांसाठी प्रेरणादायी आध्यात्मिक केंद्र बनविण्याचा संकल्प आपण पूर्ण करू। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सागर पासेबंद यांनी केले। त्यांनी श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटलच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेताना सांगितले की गेल्या 2 दशकांत हॉस्पिटलमध्ये 82,000हून अधिक हृदयरोग उपचार व शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत। अत्याधुनिक कॅथलॅब, हृदयशस्त्रक्रिया सुविधा, गरीब व गरजू रुग्णांसाठी सवलतीच्या योजनांद्वारे सेवा आणि समाजाभिमुख आरोग्यसेवा यामुळे हे हॉस्पिटल विदर्भातील विश्वासाचे केंद्र बनले आहे। हे सर्व कार्य संत अच्युत महाराजांच्या सेवाधर्माच्या प्रेरणेतूनच उभे राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमातील सुवर्णक्षण म्हणजे परमपूज्य श्री संत सचिन देव महाराज यांचे मार्गदर्शन होय। त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की गुरु म्हणजे व्यक्ती नव्हे तर जीवनाला योग्य दिशा देणारे चैतन्य आहे। संत अच्युत महाराजांनी प्रेम, सेवा, साधेपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा जो आदर्श दिला तो प्रत्येकाने आपल्या जीवनात उतरवावा। संत अच्युत महाराज सत्संग मंडळ अमरावती तर्फे दरवर्षी गुरुपौर्णिमेला गुरुपूजा कार्यक्रम होत असतो। श्री संत अच्युत महाराज यांनी अनेक वर्षापासून ही परंपरा जोपासलेली आहे आणि आज ते समाधी घेतलेली आहे, तरी देखील आम्ही त्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम हा घेत असतो। आणि श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल हे त्यातलं खूप महत्त्वाचं एक सेवा केंद्र आहे। आणि श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत 82,000पेक्षा जास्त सर्जरी झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र शासनाचा सेवागौरव पुरस्कार त्याला प्राप्त झालेला आहे। आणि वंदनीय श्री संत अच्युत महाराज यांचा अच्युत परिवार जो आहे हा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी या गोळा होत असतो ज्ञानेश्वर संकुलमध्ये आणि दरवर्षी हा अत्यंत उत्साहाने हा कार्यक्रम साजरा होतो। धन्यवाद। गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळ अमरावतीच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। तपोवन येथे श्री संत अच्युत महाराज निवास नूतनीकरण व विस्तार कार्याचा शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाला परमपूज्य श्री संत सचिन देव महाराज यांच्यासह विविध मान्यवर व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। यानंतर संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे श्री संत अच्युत महाराज यांच्या पादुकांचे पूजन, भजन आणि प्रवचनाचा कार्यक्रम झाला। मार्गदर्शन करताना मान्यवरांनी संत अच्युत महाराजांनी दिलेला सेवा, साधना आणि समाजहिताचा संदेश जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। तसेच श्री संत अच्युत महाराज हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा अधिक व्यापक करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला। गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला।